नाव आहे तुझं? नन्या. नन्याच आहेस तू? बसायला नाही भेटलं, कसं वाटतंय? पाय दुखायला लागला. बघ गेम. स्फोट झाला आणि सगळी माणसं हा बिल्डिंग मध्ये. अरे हा नवजीवनच्या इथं ते वरती ना, ते त्याची क्लिप व्हायरल झाली होती सोशल मीडियावरती. मम्मा तो डोळा कसे मारते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. इथे आजूबाजूला काळोख बघतच असाल, मी फ्लॅश मारून ब्लॉग चालू केला आहे. कारण मी उठलो तेव्हा लाईट होती. मी जसंच ना आंघोळ करून बाहेर आलो ना, कपडे घातले तेव्हा लाईट गेली यार. एकतर एवढ्या 2-3 दिवसापासून मी लेट उठतोय, ते माझ्या डोक्यात चाललंय आणि वरून लाईट पण चालली आहे. काय यार, आता अंधारातच खावं लागेल. पनवेलचा ना भरोसा नाही, लाईट इथे कधी पण जाते आणि कधी पण येते माहिती का. दिवसाला लाईट गेली तर डायरेक्ट रात्री येते, असं पण कधी कधी होतं. आपलं चेंबूरच बरं होतं, पण आता जाऊ दे. हे बघा खायला बसलोय, शिमला मिरचीची भाजी आहे, अजून चपाती. विचार केला भाई टी व्ही बघत बघत खाऊ, पण नशिबात नाही येते. बघू आता, अचानक जर मध्येच लाईट आली तर चांगलं होईल. लाईट कधी येणार आहे काय माहिती यार. माझ्या फोनमध्ये ना चार्जिंग पण नाही आहे. मला माहिती असतं ना लाईट जाणार आहे तर फोनला चार्जिंग तरी ऑलरेडी करून ठेवली असती. आता व्लॉग कसा कंटिन्यू करणार. त्या अचानक भयानक लाईट जाते ना, दिमागच खराब होतं माझं खरंच. थँक गॉड लाईट आली. मी फोनला चार्जिंग पण करून घेतलं पटापट. आणि आपण जी उरलेली थोडी भांडी होती ती घासून टाकली आहे, कारण मम्मीला थोडी हेल्प होईल नाही का म्हणून. मी चेंबूरला आलो आहे आता व्हिडिओ बनवायला. धम्मा आहे माझ्यासोबत, फक्त आम्ही दोघंच असतो हर टाईम. तर फटाफट व्हिडिओ बनवून घेऊ. नाव आहे तुझं? नन्या. नन्याच आहेस तू? आणि तुझं काय नाव आहे? आणि तुझं? सबस्क्राईब करा आम्हाला यूट्यूब चॅनलवरती. सबस्क्राईब करा, ह्याला पण करा आणि मला पण करा, ठीक आहे? माहिती आहे ना चॅनल? चल, माझं व्हिडिओ बनवून झालं आहे. मम्मी पण जॉबवरून सुटली. आता आम्ही चाललो दोघं पण पनवेलला. हाय. ट्रेनसाठीच थांबलो आहे आम्ही पण. हे ट्रेन आली. बसायला नाही भेटलं, कसं वाटतंय? पाय दुखायला लागला. सकाळी पण बसायला नाही, आता पण बसायला नाही. सकाळी जाताना पण नाही भेटलं बसायला. पूर्ण स्टेशन पर्यंत चालत उभंच राहून गेलो. आत्ता पण बसायला नाही आता बसायला भेटलं, नंतर बसायला भेटलं, असं करून 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 लास्टला इकडे येऊन उभं राहिलो. आता काय करणार, पायातली कळा सुटल्या. मी पोचलोय पनवेलला. माझ्या बॅगेचा पट्टा ना काल तुटला होता ट्रेनमधून येताना, तर तोच लावायला आलोय. हे बघा, मम्मी तिकडे पुढे गेली आहे काहीतरी घ्यायला दुकानात. तर मम्मी बोलली तू शिव, मी पुढे जाते. आता निघणार नाही ना मी? बघ गेम. स्फोट झाला आणि सगळी माणसं मेली याचा. हा मग बिल्डिंग मध्ये तुझा होता. अरे हा नवजीवनच्या इथं ते वरती ना, ते त्याची क्लिप व्हायरल झाली होती सोशल मीडियावरती. ते एकाने बनवून टाकलं होतं, ते घर जळलं होतं ना एकाचं. बघितलं ते. अशा हलगर्जीपणा करणार. गॅसचं बटन रात्रीचं आम्ही बघतो. हा ना, व्यवस्थित बंद केलं की नाही, बंद केलं की नाही. मित्रांनो तुम्ही पण गॅसचं बटन ना रात्री बघून झोपत जावा, माहिती का. गॅस पासून हे करा, कारण काळजी घ्या. हा ना, काळजी घ्या तुम्ही पण. कारण आता स्फोट झालाय. अजून कुठेतरी अजून एक सिलेंडरची गाडी फुटली होती कुठेतरी, ती पण क्लिप व्हायरल होते माहिती आहे का खूप सोशल मीडियावर. मम्मी मला तू एवढी ओरडत राहते, मी आज भांडी घासली आहेत त्याचं कौतुक करशील का नाही? भांडी घातली का मेहरबान की गेलीस? 4 भांडी होती ती मम्मी एवढी उठून आंघोळ करून कपडे धुवून लादी जेवण करून जाती धावत डबं भरून. जेवतावा कळत नाही मम्मी एवढं करतीस, मग तुझं तुम्ही नाही कसं गावठी करत दुसऱ्याचं. बघितलं, मदत केली ना तरी पण ऐकायलाच भेटतं. माझ्या घरी असंच आहे.
मी विचार केला होता सकाळी की मम्मी थकती वगैरे तर आपण थोडी हेल्प करू, भांडी वगैरे घासू उरलेली. पण सगळं त्याचा करायचं, लादी पुसायची, भांडी घासायची. वा अपेक्षा बघा वाढत चालले, त्याचं कौतुकच नाही जे केलं ते. टाइम झालं ते बाबा. काय करायचंय? कड़क इस्त्री करके देना मुझे। 6 शर्ट है। दे. कल गाँव जा रहे हैं, अभी शाम को जा रहे हैं 10 बजे, 9 बजे तक मिलेगा तो मम्मा तो डोळा कसे मारते? असं बोलायचं. खोटं बोलायला सांगते बघा त्या इस्त्रीवाल्याला. तुझं काय नाही? नाही माझं काय नाही. शर्ट एक शिवण आहे. कसं खोटं कसं बोलणार मम्मी? अरे डोळा मार, डोळा कसं ऐक ना, हा. तुझं शर्ट नाही घालायचं एक पण नाही, नाही, नाही. नाही. तिकडे घालाय पूजेला नाही. कुर्ता घालणार नवीन? हा पूजेला कुर्ता घालणार आहेस? बघू. आम्ही ना कुठेतरी जाणार आहे पूजेला, पण ते मी सांगणार नाही आहे कुठे जाणार आहे. ते मी डायरेक्टलीच सांगणार. हा ना मम्मा, तू पण नाही सांगणार ना? किती वाजेपर्यंत भेटेल? आज 10:30 पर्यंत. ठीक आहे. 6 शर्ट आहेत. आत्ता 10:30 पर्यंत भेटेल ना? अर्जंट बोलला ना? हाँ ठीक है चालेल. हाँ 9 बजे तक आ जातो. ठीक आहे. हां सकाळपासून ना मला चिकन खायची क्रेविंग लागलीच होती आणि योगायोग आज फ्रायडे पण आहे. तर भाई इथे शोरमा पण दिसला आहे मला, नाही का? माझ्या घरी जास्त चिकन बनत नाही, माहितीच असेल तुम्हाला, म्हणून हे दादा दिसले मला शोरमावाले. तर भाई आता घेऊ शोरमा, मला लई खायचं मन झालं. दादा एक 60वाला बनवा. मी घरीच आलो घेऊन पार्सल. हे बघा, कारण ना मस्त खात खात टी व्ही बघू. मम्मा तू खाणार आहे? कितीचा आहे हा? 60 रुपयाचा. अरे बापरे. खाणार आहे तू? ले तेरे कपडे गे. मी आता जेवायला बसलोय बघा. भाकरी नाचण्याची ना मम्मा? नाचण्याची भाकरी, डाळ, मुगाची डाळ, बटाट्याचे कापं आहेत ना मम्मी? बटाट्याची कापं आणि भात. मम्मा तू कधी जेवणार आहे? आता जेवते ना मी, हे सगळं काम करते पहिलं, सकाळी तयारी. सकाळची तयारी. पप्पा पण अजून आले नाहीत, लेट येणार आहेत मला वाटतं. आपण जेवून घेऊ, मला खूप भूक लागली. मम्मी आपण इथे जेवलो, पण ज्याच्या घरात ती त्या दिवशी आग लागली त्याच्या घरात बिचारी काय खायत असतील ना आता? है ना? लय बेकार परिस्थिती झाली असेल. सगळं कपडं बिपडं नाही का, कबाड बिबाड पूर्ण सगळं हा जळून गेला असेल ना पूर्ण. आणि भाई शून्यातून उभं केलं असेल थोडं फार. आमच्यासारखे मिडल क्लास असतील ते तर भाई टेन्शनमध्ये झाले असतील, नाही का? की आता कसं परत हे करायचं, खर्च हे ते. हा मम्मा काय बोलते? टाइम असतो हा ना माणसाचा, म्हणजे आमच्या गॅसची काळजी घ्यायची. हा ना, गॅसची यार काळजी घ्यायलाच लागते. सिलेंडर म्हणून मी रात्री ना म्हणजे आता मी दाखवलं नाही कधी ब्लॉगमध्ये, पण मी रात्री ना हे मम्मी वगैरे सगळे झोपले ना, तर मी नाही का पहिला गॅस बघतो, खालचं बटन 2 वेळा 3 वेळा बघेन आणि त्याच्यानंतर बाय वरचं पण मी बटन बघेन. असं नाही की खालचं बंद केलं तर काय नाही विषय संपला, वरचं पण मी बघतो, माहिती का? एक वेळ दरवाजा नाही बघणार पण मी गॅस बघेन. हा मम्मा म्हणून मम्मीला टेन्शनच नसतं माझे की मी बघणार आहे, तिला वाट माहिती आहे. चला जेवण वगैरे झालेलं आहे, आता व्लॉग एंड करायची पण वेळ झाली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.